आता पाहूया 36 जिल्हे 50 बातम्या। राज्यात पावसाची प्रतीक्षा, चांगला पाऊस आठवड्यानंतर पडण्याचा अंदाज। तर मुंबईमध्ये मात्र पावसाचा अंदाज। खानदेश विदर्भामध्ये मान्सून, काही भागामध्ये पाऊस नाहीच। धाराशिवच्या सारोळेमध्ये मुसळधार पाऊस, पावसामुळे नाले तुडुंब भरले। जळगाव जिल्ह्यामधल्या अनेक गावांमध्ये मुसळधार पाऊस। 2 ते 3 दिवसांच्या विश्रांतीनंतरच्या मुसळधार पावसानं बळीराजा सुखावला। पेरणीनंतर पडलेल्या पावसानं शेतकऱ्यांना दिलासा। धुळे जिल्ह्यामधल्या कापडणे गावामध्ये जोरदार पावसाची हजेरी। मुसळधार पावसामुळे पाणी रस्त्यावर साचलं। मुसळधार पावसामुळे खेडच्या मुख्य बाजारपेठेमध्ये पाणी, गटारं तुंबल्यामुळे पाणी दुकानांमध्ये, व्यापारी वर्गात नाराजी, नागरिकांची तारांबळ। नाशिकमध्ये मुसळधार पाऊस, म्हसरूळ परिसरामधल्या रस्त्यांवर 1.5 फुटापर्यंत पाणी तुंबलं। पाणी तुंबल्यानं वाहतूक कोंडी। आज आणि उद्या नाशिकमध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज। नागपुरात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी, वारा आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस। धुळे जिल्ह्याकडे पावसानं पाठ फिरवल्यानं पेरण्या खोळंबल्या। शेतकऱ्यांना अद्यापही मोठ्या पावसाची अपेक्षा, तर जिल्ह्यातील 12 शेतकऱ्यांकडून पेरण्या पूर्ण। लोणावळ्यामधल्या टाटा धरणामध्ये 0% पाणीसाठा, तर मुळशीमधल्या टाटाच्या धरणामध्ये 6.62% पाणीसाठा शिल्लक। 44 गावांवर पाणी संकट। नंदुरबार जिल्ह्यामध्ये सातपुड्याच्या डोंगर रांगांमध्ये पाणी टंचाईची समस्या कायम, नागरिकांची पाण्यासाठी भटकंती।